रेवदंडा नारळ पोफळीच्या गर्दछायेत विसावलेले चौल हे नयनरम्य गाव अलिबाग रेवदंडा मुख्य रस्त्यावर असून अलिबागपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून चौलचा एक व्यापारी केंद्र असा उल्लेख आढळतो. चौल हा पूर्वी 15 पाखाड्यामध्ये विभागलेला होता. या 15 पाखाड्यांपैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे. चौलचे श्री रामेश्वर मंदिर 400 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो. इटालियन प्रवासी डेला व्हॅली यांनी या मंदिरास इसवी सन 1625 साली भेट देऊन सदर मंदिराचा उल्लेख अतिशय पूजनीय मानलेले देवालय असा केलाय. श्री रामेश्वर हे स्वयंभू देवस्थान असल्याने तेथे त्या काळी गावकऱ्यांनी सर्वसाधारण घुमट बांधलेली नोंद सापडते. तसेच आजूबाजूचे मंदिर हे गवताचे आणि छपराचे असल्याची नोंद ग्रुप ग्रामपंचायत चौल दप्तरी असेसमेंट 567 ने आजमितीस आहे हे विशेष आहे. मात्र हे मंदिर कोणी आणि केव्हा बांधले याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे आंग्रेकालीन उल्लेख आहेत. महाशिवरात्रीला रामेश्वरला 5 दिवस यात्रा भरते. मंदिरास देणग्या देण्याची पूर्वापार पद्धत आढळते. पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे 4.42 बाय 4.42 मीटर असून मध्यभागी 1.5 मीटर लांब रुंद आणि जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्र्याचे मढवलेले शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंची लिंग नसून चौकोनी खड्ड्यात स्वयंभू मांडलेले शिवस्वरूप आहे. गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून सुमारे 7.62 मीटर उंच असलेल्या शिखराचे आणि संपूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम दगडी आहे. गाभाऱ्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखरावर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या इमारती पुढील भाग मोठा असून त्यास सभामंडप म्हणतात. यात मंडपात वर वर्णन केलेली 3 कुंडे आहेत. सभा मंडपात प्रवेश करण्यासाठी दर्शनी भिंतीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीसारखे वाटते. येथे त्रिपुरारी पौर्णिमा आणि श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. असे म्हटले जाते की श्री रामेश्वर हा समुद्र किनारपट्टीचा राखणदार आहे. त्यामुळेच दर्यावर्दी मोठ्या संख्येने श्री रामेश्वराच्या दर्शनाला येतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.